बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। हॅलो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत। कोपिनेश्वराची जी पालखी आहे, मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे आणि तिथून आता पालखी जवळच्याच एका मैदानामध्ये जाईल, जिथे जे चित्ररथ उभे असतील तिथून मग या शोभायात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। खरं तर मुख्यमंत्र्यांचं ठाणं शिवसेनेचं ठाणं म्हणून अशी एक वेगळी ओळख देखील आहे। त्यामुळे स्वाभाविकच इथे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी अगदी वेगळी तयारी देखील दरवर्षी पाहायला मिळत असते। विविध चित्ररथ देखील या शोभायात्रेमध्ये असतात। एक भव्य दिव्य देखील शोभायात्रा ही ठाण्यातली काढली जाते। यावेळेला या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे खूप सारे राजकीय नेते देखील या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतात। निवडणुकांचं देखील वर्ष आहे। स्वाभाविकच गुढीपाडवा म्हटलं म्हणजे नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा आजचा हा दिवस असतो आणि याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। अर्थात माध्यम प्रतिनिधींना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असतात। मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मोठी गर्दी देखील यावेळेला या शोभायात्रेला पाहायला मिळते। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिभेला गुढी उभारली जाते। गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची देखील सुरुवात होते आणि या दिवशीच ब्रह्मध्वज आणि विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणामध्ये गुढी उभारण्याची प्रथा आहे। शालिवाहन या राजानं शालिवाहन शकास सुरुवात केली आणि शकाची सुरुवात अर्थात म्हणजेच गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो आणि याच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आता महाराष्ट्रासह इतरही ठिकाणी प्रत्येक जण आहे ते सज्ज झालेले आहेत। आपल्या या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता सहभागी झालेले आहेत। त्यांच्यासोबत भाजपचे आमदार संजय केळकर देखील पाहायला मिळतात। विनय सहस्त्रपुत्र देखील सहभागी झालेले आहेत। विविध राजकीय नेते ठाण्यातले आता या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। गुढीपाडव्याचं अनन्य असं साधारण महत्त्व हे हिंदू धर्मामध्ये आहे। अर्थातच याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा अखिल सृष्टीचा नववर्षारंभ म्हणून देखील ओळखला जातो आणि नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अशी काही कारण या पाठीमागे आहेत। कोपिनेश्वराची पालखी निघते आणि तिथून मग या ठाण्यातल्या शोभायात्रेला सुरुवात देखील होते आणि याच आता शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झालेले आहेत। तर ठाण्यातले काही बडे राजकीय नेते देखील यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मोठा या शोभायात्रेतून आपल्यासोबत आहे। अभिषेक, मुख्यमंत्र्यांचा सहभाग देखील आता या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर आहे दीपक, मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडनं पालखीचं दर्शन घेतलेलं आणि आता आपण बघतोय मुख्यमंत्र्यांकडनं पुष्पवृष्टी जी आहे ती या पालखीवर केली जाते आहे। एकूणच मोठी परंपरा या संपूर्ण शोभायात्रेला आहे। मागील 24 वर्षांपासून हे संपूर्ण आपल्याला शोभायात्रा होताना पाहायला मिळते आणि एकूणच या पालखीचं रूपांतर शोभायात्रेत आपल्याला आता होताना पाहायला मिळणार आहे। विविध जे चित्ररथ असेल ते देखील यामध्ये सहभागी होतील। साधारणपणे 50 चित्ररथ जे आहे
ते आपल्याला यामध्ये दिसणार आहेत। एकूण यामध्ये जर का बघायचं तर मुख्यमंत्री हे दाखल होता। दरवर्षी आपल्याला मुख्यमंत्र्यांचा यामध्ये सहभाग होत असताना पाहायला मिळतो आणि एकूणच तशा प्रकारचं नियोजन देखील आपल्याला यंदाच्या वर्षी देखील दिसत आहे। यामध्ये पुष्पवृष्टी जी आहे ती आताच आपण बघितली, मुख्यमंत्र्यांकडनं ही पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते आहे आणि एकूण यानंतर मुख्यमंत्री हे माध्यमांशी संवाद साधतील। आता सध्या जर का बघायचं तर महायुतीचा अद्यापपर्यंत उमेदवार जो आहे तो निश्चित झालेला नाही आणि त्यामुळेच एकूण मुख्यमंत्री या संदर्भात काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सोबतच संपूर्ण ह्या पालखीचं नियोजन जे आहे ते या ठाणेकरांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत असतं। सर्वपक्षीय जे नेते आहेत ते देखील आपल्याला या संपूर्ण शोभायात्रेमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत आणि एकूण यामध्ये जर का बघायचं तर संपूर्ण नियोजन जे आहे ते आपल्याला तशा प्रकारचं दिसतं आहे। मुख्यमंत्री हे खाली उतरलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं सध्या काय नेमकं भाष्य होत आहे हे आपण सध्याला बघणार आहोत। मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याचा आपण सध्याला प्रयत्न करूयात। दीपक, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांना काय नेमकी प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर्षी हे निवडणुकीचं वर्ष आहे। अजूनही महायुतीचा ठाण्याचा जो उमेदवार आहे तो देखील जाहीर करण्यात आलेला नाही, घोषित करण्यात आलेला नाही। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आजच्या या शोभायात्रेच्या दरम्यान काही बोलतात का, काही भाष्य करतात का हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे। आणि ठाण्यातल्या शोभायात्रेवर आपलं लक्ष असणारच आहे। आपण यानंतर गिरगावला जाऊयात।